आणि इथं पण झालंय की मोबाईलच्या याच्यावरून आणि देवाच्या नावावर बाजार करायला घेतलाय बाईक काही नाही. काय मंडळी नमस्कार, स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी समर्थांच्या दर्शनाने केलेली. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. आणि आपण मागच्या वर्षी बोललेलो की आपला एक प्लॅन झालेला की जायचं म्हणून, पण जात नाही की बोलावा आलं की आपण जात नाही. तर आपल्याला ह्या वर्षी बोलावा आलेला पण आहे आणि आपलं ठरलं पण. तर आता आपण जाणार आहे आज साईबाबांच्या मंदिराला, म्हणजे शिर्डी साईबाबाला जाणार आहे. तर आता प्रवास असणार आहे आपण ट्रेनने जाणार आहे. आणि तिथं किती खर्च होईल, कसा होणार आहे, हॉटेल राहणार कसं, दर्शन कसं होणार, किती गर्दी, काय सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता व्हिडिओ किती मोठा होईल, कसा होईल हे मला पण माहीत नाही. तर आता आपण निघूयात. आपण पॅकिंग वगैरे आपली झालेली आहे आणि आपल्या सुट्टी एकच दिवस आहे, त्यामुळे मग एक दिवस कसं दर्शन होत आहे आणि कसं नाही तर तुम्हाला ह्या व्हिडिओवर डिटेल भेटणार आहे. तर आता निघूया आपण. तर मित्रांनो, आपण झालं रेडी निघायचं. तर आपल्यासोबत ह्या ट्रिपला असणार आहे तुझी, आपल्यासोबत असणार आहे. तर ती तयारी उत्पन्न आली, बघूया आणि निघूया. आता मम्मीला करूया बाय बाय. मम्मी आता आम्ही येतो. A few moments later. आणि मित्रांनो वाढलेत गाडीत निघायला थोडं लेट झाले. महामंडळाची वाट बघतोय आपण. मित्रांनो पोहोचलोय आता पनवेल रेल्वे स्टेशनला. आता येताना थोडं लेटच झाले, कारण ते महामंडळ आलो ना, त्यामुळं लेट झालं. आता आली रेल्वे 7:55 आपली होती. म्हणजे दादाला पोहोचूया आणि बघू. आता आपल्याला आपली जी पड होती जरा कॅन्सल झाली, वेटिंग लिस्ट जास्त होती. आता जनरल मध्ये आपल्याला भरपूर जागा भेटली पाहिजे, त्यामुळे आता लवकर पोहोचून पहिले लवकर जागा बघू. आता आली बघा ट्रेन. A few moments later. म्हणणे बघताय तुम्ही या बाहेर लाईक खेळ. मित्रांनो पोहोचलोय दादरला आणि आपलं स्लीपर तिकीट कॅन्सल झालं, त्यामुळे आता जनरल तिकीट काढतोय. इकडे 2 लाईनीत मी इकडं उभा आहे, म्हणजे भाई बघू लवकर कुठं भेटतंय तिकीट. तर मित्रांनो आपल्याला जागा ट्रेनमध्ये भेटले भारीपैकी. आणि वाटलं तर गर्दी असेल, पण गर्दी नाहीये. कारण पहिलं स्लीपरचं तिकीट होतं आपलं, ते वेटिंग लिस्टमध्ये असल्यामुळं म्हणजे कॅन्सल झालं. त्यामुळे आपण आता जनरलला काढले. आणि जनरलला काढलं वाटलं की आजच्या निवड असल्यामुळं गर्दी असेल, पण ठीकठाक जागा भेटले आणि टॉपला भेटले. बघू शकता, मग दाखवतो. मित्रांनो डायरेक्ट आम्ही भेटू सकाळी. सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवतो डायरेक्ट साईनगर मध्ये. चला, गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण पोहोचलोय आणि गर्दी बघताय तुम्ही. आणि तुम्हाला मी बोललो की गर्दी नसेल, पण गर्दी बरीच होती. थोड्या वेळाने आम्ही चौघं बसलो. आपण पोहोचलेलं पहिले होऊया, म्हणजे हॉटेल बघू, नाश्ता वगैरे करू, त्यानंतर मग दर्शन घेऊया. पहिल्यांदा इथून बाहेर निघू. बरीच गर्दी. पहिले हॉटेल बघूया, हॉटेल कुठलं जवळ पडतं बघू मंदिराच्या. फ्रेश बीच होऊन मस्त पैकी दर्शनाला जायचं. वाजले जवळजवळ 4 वाजले. मित्रांना म्हटलं हॉटेल म्हणजे मंदिराची ओढण ऐकूया, म्हणजे हॉटेल बघूया. त्यानंतर मग फ्रेश बीच होऊन मस्त पैकी दर्शनाला जाऊया. मित्रांनो आपल्याला ऑटोवाल्यांनी सोडले. मागच्या साईडला मंदिर आहे, इथं हॉटेल बघायला लागेल. त्या साईडला मंदिर आहे.
इकडं मंदिर आहे. A few moments later. मंडळ तुम्हाला एक रूम टूर देतो. ही आपली रूम आहे. आपल्या रूमला 4 नंबर आहे. सेकंड फ्लोअरला भेटलेली रूम मोठी. खाली वरती येऊन बघितलेली बारकी होती. तुझी बाई पण आपण रेडी झालाय आणि वारले किती 7 वाजलेत आणि आपण पण म्हणतोय रेडी झालोय. नाश्ता करायचा आणि जायचं साईबाबांच्या दर्शनाला. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो वरचा. एक नंबर छोटासाच आहे आणि एक नंबर आहे. इकडं बाथरूम आहे. बाथरूमला काय दाखवायचं ठीक आहे. आणि निघूया आता आपण. आणि सांगायचं की म्हणजे सिक्युरिटी म्हणजे इकडे एक हॉटेलची सिक्युरिटी बनायला लागल ना तर CCTV कॅमेरा पण येतं इकडे फ्लोअरला. बघा प्रत्येक फ्लोअर CCTV कॅमेरा आहे. एक नंबर. आता आपण निघूया. मित्रांनो आपल्याला इकडं चप्पल स्टँड आहे ना. चप्पल स्टँड आहे इकडं. चप्पल काढायला लागते. टोकन वगैरे घ्यायला लागतं. इकडं आपण घेऊया चप्पल ठेवू आणि मग 7 नंबरच्या गेटने आपण जाणार आहे. तिकडून गर्दी आहे एवढे नाही चांगली गर्दी. मित्रांनो आपल्याला ते काय पिशवी मिळेल मोठं भेटतं चप्पल टाकून घेऊ. चप्पल भेटले आपल्याला 32 नंबर. चप्पल ठेवल्यानंतर आपल्याला इकडे या साईडला आपलं 7 नंबर गेटला जायचंय. मित्रांनो आपल्याला झालंय उरकेल. सुजित भाई तापलाय ठीक आहे. स्वच्छता ऑनलाईन ग्रुप किती झालं 8 वाजले ना. मंडळी 10 नंबरचा गेट जे आहे बेड पास आहे म्हणजे VIP दर्शन बोलू शकता. इथून सध्या आपण बजेट ट्रिप करतो ना त्यामुळे आपण सार्वजनिक लाईन लावूया. मी 7 नंबरच्या लाईनला भाऊ किती वेळ लागतोय काय किती समजून नाही सगळ्याला आपल्याला मग समजून. मंडळी आपलं दर्शन 1 नंबर झालंय. आतमध्ये खूप सारं चांगलं बघण्यात होतं आणि गर्दी होती नाही तर नाही पण दर्शन आतमध्ये गेल्यानंतर खूप चांगलं झालं. आणि आम्ही गेलो आम्हाला माहित नव्हतं की मोबाईल अलाउड आहे नाही म्हणून. 7 नंबर गेट पर्यंत जातो माहिती नाही. तुम्हाला मी दाखवलं तुम्ही बघितलं तर. आणि किस्सा पण झालाय की मोबाईलच्या ह्याच्यावरून तर तुम्हाला मी रूम वरती गेलं मी शेअर करीन. आता सध्या आपण जाणार आहे प्रकारालयाकडं. तिकडे इथून जवळ अर्धा किलोमीटर आहे. निघणार आहे 1.5 किलोमीटर आहे. आणि इथून मागं फोटोशूट चाललाय आपला पण झाला. आणि मुलांनी चप्पल ठेवण्याचं आहे ना ते इथे आम्ही 2 नंबर गेटला गेलतो आणि इथे येते तुम्ही ठेवू शकता. आम्ही घेतलं नामा पण केलं आणि घेतलं पण किल्ला पण झाला म्हणून क्लिअर करतो. तर आपण निघूया इथून आणि आता प्रकारालयाकडे जाऊया. इथून बाहेर पडल्यानंतर गेटच्या राईट साईडला रोड जो जातो तिथून एक 750 मीटर आहे दाखवते मॅप वरती. तर तेवढ्या अंतरावर आहे आपण निघूया. मंडळी दर्शन घेऊन तुम्ही बाहेर आल्यानंतर इथून स्ट्रेट जायचं प्रकारालयाकडे जाण्यासाठी आपण निघतो. निघून मंडळी इथून बघताय भारतातील सगळ्यात मोठं प्रकारालय. हजारो लाखो भक्त प्रकारासाठी येतात. जाऊया आतमध्ये.
आपण आतमध्ये जाऊया. इकडे VIP लवकर तुम्हाला 15 रुपये देऊन मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना 3 रुपये. इकडे बघूया मंडळी, आपल्याला ऑनलाईन तिकीट काढायला इथून काढू शकतो आपण. आपण काढलेले आपल्याला रिसिप्ट पण आली. लावूया. इकडे जे आहे ते मोफतमध्ये इकडून ऑनलाईन तिकीट घ्यायला लागतं आपल्याला आणि ते तिकीट घेऊन इकडं 50 रुपये पर पर्सन इकडं लाईन आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो आपण आतमध्ये आलोय. आधी काही लाईन आहे आतमध्ये वरती जायला. पहिलं वरती जाऊया. मंडळी महाप्रसाद घ्यायला आलोय. तिथे मोबाईल काही जास्त अलाउड नाही आणि ती बसण्याची व्यवस्था आणि प्रसादाची सोय खूप भारी केली. मेनू पण खूप भारी. 20 रुपये पान 20 रुपये. किरीस का गाना सुनेगा 20 रुपये पान. खाओ ना सब. देखो तो एक बार. मित्रांनो एकच नंबर आपलं म्हणजे महाप्रसाद झाला. आपला प्रसादच येतो आणि मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे म्हणजे आता काही दाखवलं नाही. बारीक आपला व्हिडिओ काढला. पण एवढं कुठंच म्हणजे आतमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये पण एवढं घरचं भारी जेवण नाही भेटलं. एकदम घरचं जेवण एकदम टेस्टी आणि एकदम पोट भरून एकच नंबर. आता आपण जाऊया रूम वरती. आराम करू मग संध्याकाळी निघणार आपण. तर मित्रांनो गुड इव्हिनिंग. तर वाजलेत 7 आणि आता आपण मस्तपैकी झोप घेतली चांगली आणि फ्रेश बीच झालोय. आता चेक आउट करायला टाइम आहे. तर मंडळी सकाळी राहिलेला आपला किस्सा हे तुम्हाला बोललो मी सांगणार होतो. तर विषय काय झाला की आम्ही निघलेलो आणि 7 नंबर गेटवर पोचलो आणि मोबाईल म्हणजे जमा करायला आपल्याला काय माहित नाही. मग तिथून नाही तेव्हा आम्ही माघारी फिरलो आणि मग दिले. ठीक आहे. चप्पल पण आपण आधी जमा केलेले आणि मोबाईल जमा करायला गेलो तर मोबाईल ठेवला. ठीक आहे. त्याला आणि तिथे जाऊन म्हणलं की 5 रुपये आपला मोबाईल आणि आपल्याकडं 5 रुपये घेतात जमा करायची. ही पहिल्यांदाच सिस्टम मी बघितली आणि म्हणजे काय सांगायचं लोकांनी देवाच्या नावावर बाजार करायला घेतला. बाईक काय नाही हे मी बघितलं. आणि म्हणजे ठीक आहे पैसा येत ठीक आहे आणि पैसा म्हणजे ते नाही की दान होतं ठीक आहे पण तिथला प्रसाद पण एक नंबर. त्याबद्दल काही वाद नाही. एक नंबर. पण तुम्ही एका फॅमिलीनं 5 रुपये घ्या ना ह्यासाठी. आता माझी ट्रायपॉडचं पण 3 पैसे घेतले. टोटल माझ्याकडे पॉवर बँक आणि ट्रायपॉड असल्यामुळे 20 रुपये माझ्याकडून घेतले. म्हणजे ठीक आहे ना तुम्ही घ्या आणि एका फॅमिलीनं 5 रुपये घ्या. तुम्ही त्याचं 20 रुपये कडून घेता. ठीक आहे. ते झालं त्यांचं बोलण्याचं पण म्हणजे निर्व्यवहार नाही की आता थांब हे ते म्हणजे लय वेगळं आणि कामाची एकदम लो म्हणजे असं. ठीक आहे. ते म्हणजे होतं ह्या गोष्टी झाल्या की थोडंसं वेगळं वाटलं आपल्याला. ठीक आहे. या गोष्टी चालतात. आता काय बोलू शकत नाही आपण देवा ठिकाणी आलं त्यामुळे मग एक नंबर झाला त्या बाबतीत. तर एकच नंबर होता. आणि हॉटेल तुम्ही बघताय तर सांगायचा मुद्दा आहे की हॉटेलला जर राहता इकडे सांगायला तुम्ही किती वाजता ते नाही म्हटलं पण तुम्हाला चेकआउट 5 वाजता करू नये. अच्छा विषय 10 ते 5चा टाइम असतो काहीतरी पण आपण बार्गेनिंग करून थोडंसं करायचं. आणि रूम इथली भाडी होती. तुम्हाला बाहेरून हॉटेल दाखवतो आणि आपल्याला ही रूम 700 रुपयाला पडली. एक नंबर. आणि दुसरी गोष्ट आता आपण जाणार तुम्हाला बाहेरून दाखवतो. तर चला निघूया. नाश्ता वगैरे करू जेवण करू डायरेक्ट आणि निघायचं. आपली परत 9:30 वाजता ट्रेन आहे. तुम्हाला डायरेक्ट भेटतो हॉटेलच्या बाहेर. चला मंडळी इकडे मंदिर आहे आणि एकदम या चौकातून बघताय इथे हॉटेल आहे. हॉटेल रायटोरिया म्हणून एकच नंबर हॉटेल आहे. 3 माळ्याचं म्हणजे हॉटेल आहे. ते खूप चांगला होता. मालक पण खूप भारी होते आणि आता ते नाही सध्या अवेलेबल त्यामुळे मग आपण नाही भेटलो. आपण निघूया.
लांब रिक्षामध्ये आणि टेकला जायचे शेअरिंग रिक्षा गेली मला थोडा वेळ लागणार. आणि मित्रांनो इथं आपल्या माईक दिला आपल्याला डोका कधी बंद झाला हे माहीत पडलं नाही. तर आपण तिकीट काढलं इथून पण रिटर्नचं आणि तिकीट आपल्याला दिलं 330 रुपयाला पडलं म्हणजे दोघांना मिळून. आणि आपल्याला सांगायचं मेन म्हणजे विंडो सीट भेटली आणि सिंगल भेटली त्यामुळं कोण येऊन बसणार नाही टेन्शन नाही येतं. आणि मग आराम करूया. आणि 4:30ला पोचणार आहे कर्जतला. ठाण्यात तिकीट आहे तरी पण कर्जतला पोहोचणार जेणेकरून लवकर जाऊया. तर मग त्याला सकाळी भेटू. मित्रांनो गुड मॉर्निंग. माझ्या वाजल्यात 5 वाजल्यात. आपण कर्जत स्टेशनला उतरलो आहे. ठाण्यापर्यंत तिकीट काढलेलं आणि इथून आपल्याला लवकर पडेल आणि लवकर घरी जाऊ. त्यामुळे आपण इथून उतरलो. रेल्वेनं थांबत नाही मागं थांबलेली उतरून आम्ही चालत आलो. आणि 1 नंबर प्रवास झाला. दर्शनी खूप झाली. ट्रिप आपली खूप भारी झाली. आणि बजेट ट्रिप म्हणायला बजेट ट्रिप झाली. प्रत्येकी 1,100 दोघात आला म्हणजे 22 रुपये खर्च आला आपल्याला ट्रिपला. आणि म्हणजे एक लोक आम्ही केली की आम्हाला माहीत नव्हतं ते नाश्ताबंदी इकडं भेटतो. तुम्ही पूर्ण माहिती काढून म्हणजे तिकडं आपले जे भोजनालय तिकडं तुम्ही नाश्ता पण करू शकता जेवण पण करू शकता. आम्ही तिकडं जेवण केलं नाश्ता फक्त बॅट केल्यामुळे आम्हाला जरा जास्त एक्सपेन्सिव्ह घ्यायला बाईक काय नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.